नमस्कार. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या संगमेश्वर तालुक्यातील कोसुम जिल्हा परिषद गटामधून महायुतीचा अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. या निवडणुकीला सामोरे जात असताना गेल्या 9 वर्षांमध्ये मी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून अनेक विकासात्मक कामे या तालुक्यामध्ये आणि या विशेषतः माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये केली. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे अनेक मान्यवर आमदार असतील, आमचे मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे ग्रामविकास मंत्री असतील, यांच्या माध्यमातून करोडो रुपयाची कामं या जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या 9 वर्षांमध्ये मी केलेली आहेत. ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून प्रभावी काम केलेलं आहे. पंचायत समितीचा सदस्य आणि उपसभापती म्हणून या तालुक्यामध्ये मी प्रभावीपणे अत्यंत काम केलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना या जिल्हा परिषद गटातील एक स्थानिक उमेदवार म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जातोय. माझ्या समोर असणारे उमेदवार या जिल्हा परिषद गटातील नाहीत. केवळ राजकारणातून आपली स्वतःची स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी या जिल्हा परिषद गटामधून ते निवडणूक लढवत आहेत. माझ्यासमोर असणारे उमेदवार रोहन बने गेल्या वेळेला माझ्यासमोर केवळ 250 मतांनी निवडून आले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. परंतु या 5 वर्षांमध्ये या जिल्हा परिषद गटाकडे विकासाच्या दृष्टीनं पूर्णपणे पाठ फिरवली, जनसंपर्काच्या दृष्टीनं पूर्णपणे पाठ फिरवली आणि आता कुठेही आधार राहिला नाही. त्यावेळेला पुन्हा एक स्टँडिंग उमेदवार या नावाखाली निवडणूक लढवण्यासाठी ते शिवसेनेमध्ये आज ते गेल्या 3 महिन्यापूर्वी आले. खरं तर लोकसभेला विधानसभेला ज्यावेळेला महायुतीला गरज होती त्यावेळेला हे महाशय उबाटा शिवसेनेमध्ये होते. आज केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी आले आणि म्हणून माझ्या पक्षानं ज्यावेळेला युतीमधून ही मला उमेदवारी दिली त्यावेळेला खरं तर त्यांनी थांबणं हे अत्यंत आवश्यक होतं. परंतु त्यांचा हट्ट हा दुर्दैवानं त्यांच्या पक्षाला मान्य करायला लागला. पण त्याच वेळेला माझ्या पक्षानं मला अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर आज महायुतीमध्ये इथं मैत्रीपूर्ण लढत होते त्याला अधिकृत मान्यता भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी दिलेली आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये मी अनेक विकासात्मक कामं केलेली आहेत आणि जिल्हा परिषदेला निवडून दिल्यानंतर केवळ रस्ते, पाकाडी आणि गटारं यापुरतंच मर्यादित न राहता जलजीवन सारखा प्रकल्प असेल, माझ्या शिक्षणाचा अनेक शाळांचा शिक्षकांचा प्रश्न असेल, शेतीच्या माध्यमातून अनेक इथल्या स्थानिकांना रोजगार देण्याचा प्रश्न असेल, अनेक विषयांना मी हात घालू शकतो. कारण यामध्ये मी अनेक वर्ष स्वतः काम केलेलं आहे. कारण मी स्वतः शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त असल्यामुळं शेतकऱ्यांचे काय अडचणी आहेत, त्यांचे काय दुःख आहेत याची उत्तर माझ्याकडे आहेत. आणि जिल्हा परिषद हे राज्य सरकार, केंद्र सरकार आणि ग्रामस्थ यांच्यामधला एक मिनी मंत्रालय म्हणून, एक दुवा म्हणून मला काम करण्याची संधी मिळेल. खरं तर या तिथल्या जनतेला मी प्रत्येकाला नावानिशी ओळखतो, जनता मला स्वतःला ओळखते आणि समोरचे दोन्ही उमेदवार या जिल्हा परिषद गटातील नसल्यामुळं निश्चितच याचा मला या ठिकाणी फायदा होईल. माझ्या पाठीशी मला महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व जनता याचा निश्चित आशीर्वाद मिळेल. येणाऱ्या 5 तारखेला प्रचंड बहुमताने मला इथली जनता निवडून देईल हा आशावाद मला या ठिकाणी नक्कीच आहे. धन्यवाद.